संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरलाय। नैराश्याचा कुठलाही डोंगर जरी कोसळला तरी त्याला लाथाडून उडवून लावणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या वंशात शिरीष महाराजांच्या सारख्या तडाखेबाज माणसानं ही आत्महत्येसारखी गोष्ट करावी, ही गोष्ट मान्य करणंच खूप अवघड आहे। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायात मोठं स्थान असणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या वंशातील एक थोर वारस हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी 5 फेब्रुवारी 2025 रोजी आत्महत्या केली। त्यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। त्यांचं सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य लक्षात घेता त्यांचं आयुष्य असं संपेल तेही 30व्या वर्षी यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही। शिरीष महाराज मोरे हे वारकरी संप्रदायातले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते। त्यांची विचारधारा हिंदुत्ववादी होती आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणून काम करत होते। शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळीकीचे संबंध होते। संभाजी भिडे यांचा त्यांच्या विचारसरणीवर खोल परिणाम होता। त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या जीवनातील आर्थिक संकट, मानसिक तणाव, समाजाची अपेक्षा आणि त्यांचा व्यक्तिगत संघर्ष, या घटनेचं नेमकं काय झालं ते आता बघूया। मंगळवारी रात्री शिरीष महाराज मोरे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले। सकाळी 8:30 वाजेपर्यंत ते बाहेर आले नाहीत आणि त्यांचा आवाजही आला नाही। त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी दरवाजा ठोठावला। आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा कुटुंबियांनी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला। दरवाजा उघडताच समोर जे दृश्य दिसलं ते हृदय पिळवटून टाकणार होतं। शिरीष महाराज मोरे यांनी उपरण्याच्या साह्याने गळफास लावून घेतला। त्यांच्या हाताशी काही चिठ्ठ्या आढळल्या ज्याच्यात त्यांनी आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं होतं। स्पष्ट आणि स्वच्छ विचार मांडायची हातोटी असलेल्या या माणसाने शेवटच्या लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत। त्यांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्या आहेत। त्यातली पहिली चिठ्ठी त्यांनी आपल्या आई, वडील आणि बहिणीसाठी लिहिली। या चिठ्ठीत त्यांनी आपल्या कुटुंबाची माफी मागितली आणि लिहिलंय की मी काहीही चुकीचं करू इच्छित नव्हतो, पण परिस्थितीमुळे मी हतबल झालो। दुसरी चिठ्ठी अत्यंत हृदयद्रावक अशी आहे, ती आपण संपूर्ण पाहणार आहोत। त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहिली त्यांच्या पत्नीला। त्यात ते म्हणतात, त्यांचं मागच्या काही दिवसापूर्वीच साखरपुडा झाला होता, त्यामुळे त्यांची ही आत्महत्या अधिकच धक्कादायक ठरली, ही त्यांच्या पत्नीसाठी। त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून लिहिलंय, माझी लाडकी पिनू प्रियंका, तुझा आता कुठं हात पकडला होता, आपलं आयुष्य आता कुठं फुलायला लागलं होतं आणि मी जातोय। तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे। मी हात जोडून माफी मागतो, मला माफ कर। आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तो तुझा आहे। तुला न्याय देऊ शकलो नाही। कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, सगळंच राहिलं। मी काहीही न देता देखील माझ्या झोळीत तू भरभरून दान टाकलंस। तू खूप खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस। खूप काही बोलता येईल, जप स्वतःला। एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेन त्यामुळे थांबू नकोस, पुढे जा। आणि हो आमची नवरीबाई, तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललोय। खूप गोड आहे प्रियंका, तिला कधीच वेळ देता आला नाही। तिच्यासाठी चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार नाही। हात जोडून माफी मागतो, खूप मोठी हो आणि खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम कर। माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर। तुझाच अहो शिरीष। त्यांनी तिसरी चिठ्ठी लिहिली, ती त्यांच्या कुटुंबासाठी। या पत्रात त्यांनी आर्थिक विवंचनेचा उल्लेख केलाय। त्यांच्या आत्महत्येचं खरं कारण या चिठ्ठीत समजते। त्यांनी लिहिलंय की माझ्यावर 32 लाखांचं कर्ज आहे। मी माझी कार विकून त्यातले 7 लाख रुपये फेडू शकतो, पण उर्वरित 25 लाख कसे फेडायचे हे कळत नाही। मला वाटत होते की मी हे सर्व हाताळू शकेन, पण आता मी थकलो आहे। त्यांनी चौथी चिठ्ठी लिहिली आहे आपल्या मित्रांसाठी। यात ते आपल्या मित्रांना विनंती करतात आणि म्हणतात की माझ्या कुटुंबाला आधार द्या आणि या परिस्थितीतून बाहेर काढा। शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे आर्थिक विवंचना। त्यांच्या घराच्या बांधकामासाठी आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे ते अडचणीत सापडले होते। त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्यामुळे त्यांच्यावर 32 लाख रुपयांचं कर्ज होतं। त्यांनी काही कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनी हार मानली। एक व्यक्ती म्हणून ते इतकी मोठी मोठी कामं आयुष्यात करत असले तरी ते स्वतः निगडीमध्ये एक इडली हॉटेल चालवत होते। सामाजिक पद, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी एका बाजूला आणि पैसा एका बाजूला। त्यांच्या आत्महत्येनं आर्थिक संकटामुळे होणाऱ्या मानसिक तणावाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे।
समाजात प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तीवर देखील अशी वेळ येऊ शकते, यावर ही घटना प्रकाश टाकते. अनेक मोठ्या लोकांच्या आयुष्यातल्या सामाजिक दबावामुळे त्यांनी आपलं आयुष्य संपवून घेतल्याचं आपण मागच्या काही वर्षात पाहतोय. या घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलिसांनी या घटनेचा तपास चालू केलाय. शिरीष महाराजांनी लिहिलेली पत्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा देखील अंदाज आहे. पण तपास सुरू असताना एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट नजरेस आली, ती म्हणजे शिरीष महाराजांच्या मोबाईलचा डेटा संपूर्णपणे फॉर्मॅट केला गेलाय. या गोष्टीमुळे या प्रकरणाकडे संशयानं बघितलं जाते. हिंदूंवर होणारा अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत. लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, धर्मांतरणासारख्या अनेक प्रश्नावर त्यांचं भाष्य मागच्या काही वर्षांमध्ये गाजलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई वडील आहेत. ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्याच्याकडून खरेदी करू नका, असं देखील आवाहन शिरीष महाराजांनी हिंदूंना केलं होतं. ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात हिंदू धर्म कटाक्षाने पाळायचे. ते प्रसिद्ध हिंदू धर्माचे प्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते आणि वारकरी संप्रदायात देखील सक्रिय होते. ते संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते. त्याचबरोबर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा देखील वारसा जपत होते. त्यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या आणि थोडाफार समाजामध्ये स्थान असलेल्या लोकांच्यावरती समाजाकडून ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोक अशा प्रकारची पावलं उचलतात आणि ते अत्यंत घातक आहे. दुसरी गोष्ट, आजच्या सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या काळात देखील एक प्रकारचा दबाव या सोशल मीडियामधून देखील निर्माण होतो, ज्यामुळं लोक अशा प्रकारचे टोकाचं पाऊल उचलत आहेत. हे सगळे प्रश्न असले तरी देखील 30व्या वर्षी कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा घरातल्या लोकांना कुठल्याही प्रकारचा अंदाज न येता शिरीष महाराजांचं अशा प्रकारे जाणं नक्कीच अनेक प्रश्न उपस्थित करतं, एक समाज म्हणून देखील आणि ही एक घटना म्हणून देखील. या घटनेकडं आपण सर्वांनीच खूप विचारांनी बघितलं पाहिजे. या घटनेचा आपण सर्वांनी अतिशय खोलात जाऊन विचार केला पाहिजे, कारण ही घटना सर्वांच्यासाठीच हृदयद्रावक अशी आहे. ही अत्यंत महत्त्वाची असणारी अत्यंत दुःखद गोष्ट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. अशा बातम्या किंवा अशी गोष्ट सांगायची वेळ येऊ नये असंच आम्हाला देखील वाटतं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.